नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटणमध्ये आहोत आणि फलटणमध्ये आता आपण सध्या पाहतोय की सातारा जिल्हा परिषदेची निवडणुकी सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि अनेक उमेदवारांनी सध्या सातारा जिल्हा परिषदेसाठी आणि फलटण पंचायत समितीसाठी अनेक उमेदवारांनी सध्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. आणि आज आपण माननीय श्री धैर्यशील उर्फ दत्ताबापू पानपट यांच्याशी बोलण्यासाठी इथे उपलब्ध आहोत. त्यांच्या सौभाग्यवती सारिकाताई धैर्यशील दत्ताबापू पानपट यांचा सध्या उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे. बापूंनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर विठूबाबा यांच्या आदेशावरून सध्या ते काम करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. तर बापू नमस्ते. नमस्कार. आता आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. 2 वेळेस आपण सलग जिल्हा परिषद सदस्य होता. तिसऱ्या वेळेस आपल्याला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संधी दिलेली आहे. का बरं तिसऱ्यांदा तुम्ही जनतेसमोर जात आहात आणि आपण याच्या पाठीमागं काय अशी विकास कामं केली ठोस जेणेकरून जनतेने तुम्हाला मतदान करावं? काय असं विजन आहे तुमच्याकडे की तुम्ही जनतेसाठी काम कराल? काय सांगाल? नमस्कार. या ठिकाणी 2012च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे साहेब, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे, माजी आमदार दीपकरावजी चव्हाण यांनी 2012 साली सारिका अनपट माझी पत्नी यांना संधी दिली. संधीचं सोनं करायचं ठरवलं आणि त्या निवडणुकीत पत्नी विजयी झाली. त्यानंतर 2017च्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी संधी दिली. अशा 2 वेळेस मला संधी मिळाल्यानंतर या जिल्हा परिषद हिंगणगाव जिल्हा परिषद गटामधील जी काही विकासाची कामं होती, लोकांचे प्रश्न होते, सार्वजनिक प्रश्न होते, व्यक्तिगत प्रश्न होते, त्या अहोरात्र प्रयत्न करून ते सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यामध्ये नेत्यांची फार मोठी मोलाची साथ मला मिळाली. त्यामुळे हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये जरी 2 वेळा मी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 4 वर्षाचा प्रशासकीय कालावधी राहिला. अशी 14 वर्षे लुटून गेल्यानंतर आत्तासुद्धा हिंगणगाव गटामधून जवळपास सर्वच गावामधून या ठिकाणी माझ्या पत्नीच्या उमेदवाराची मागणी झाली आणि नेत्यांचाही विश्वास माझ्यावर असल्यामुळे परत एकदा तिसऱ्यांदा मला संधी मिळालेली आहे. आता काही लोक म्हणतात समजा कामं झाली नाहीत, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? तुमच्या माध्यमातून काय कामं झाले असतील, काय सांगचाल? विकास कामं केलेत तुम्ही का नाही? या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषद गटामध्ये ज्यावेळेस 14 वर्षाचा कालखंड जातो आणि परत लोक त्या ठिकाणी मागणी करतात की सदस्य म्हणून हेच उमेदवार असावे, त्यावेळेस जर कामं केली नसती तर ही लोकनी मागणी त्या ठिकाणी केलीच नसती. या मतदारसंघामध्ये गेल्या 14 वर्षामध्ये आणि श्रीमंत रामराजे साहेब गेले 30 वर्षे या तालुक्याचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या माध्यमातून जी काही विकासाची गंगा या तालुक्यामध्ये आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गट तसा बघितलं तर हा दुष्काळी संपूर्ण पट्टा, सालपे ते अगदी आत्ता तातवड्यापर्यंत, तांबवे ते तातवड्यापर्यंत हा पूर्ण दुष्काळी पट्टा होता. परंतु जी काही रामराजेंनी कष्ट केले आणि त्यांच्या माध्यमातून जी काय कृष्णा खोऱ्याची कामं झाली, म्हणजे धोंबलकवडीचं आलेलं पाणी असेल, नीरा देवगरचा प्रकल्प असेल, त्याच्यामुळं जी काय कायापालट झाला आहे. आज जिथं पिण्याच्या पाण्याला पाणी नव्हतं पिण्यासाठी, त्या ठिकाणी आज ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर दिसते आणि लोकांना ह्या गोष्टीची संपूर्ण जाणीव आहे. त्यामुळं लोक श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजही त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या मतदारसंघामध्ये आणि ह्या तालुक्यामध्ये रामराजेंच्या माध्यमातून जसं धोंबलकवडी कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली, नीरा देवगरचा प्रश्न मार्गी लागला आणि पाणी आल्यामुळं या ठिकाणी पहिले 2 साखर कारखाने होते, एक श्रीराम सहकारी साखर कारखाना, साखरवाडी कारखाना. आज पाणी आल्यामुळं शिरवी कारखाना झाला, त्या ठिकाणी स्वराज कारखाने झाले, 2 ते 4 कारखाने झाले. ज्याची कार्यक्षमता कमी होते साखरवाडीची आणि श्रीरामची, ते साखरवाडीचा कारखाना आता 9,000 मेट्रिक टनांनं चालला आहे, श्रीराम कारखाना 5,000नं चालला आहे, शिरवी 7,000नं चालला आहे, स्वराज 7,000नं चालला आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र वाढलं, याचं संपूर्ण श्रेय रामराजांना जातं. दुसरं तालुक्यामध्ये रामराजांच्या माध्यमातून कमिन्ससारखी कंपनी औद्योगिक वसाहत सुरवडी या ठिकाणी आले. आज जर बघितलं तर तिथं अनेक प्रकल्प कमींचे उभे आहेत. त्या ठिकाणी जवळपास 7,000 ते 8,000 मुलं काम करतात आणि बहुतांश मुलं ही तालुक्यातली त्या ठिकाणी काम करतात. आज त्या ठिकाणी ट्यूब इंडियासारखी कंपनी असेल,
तेही येऊ घातलेले आहे. अजून कमीचं त्या ठिकाणी विस्तारीकरण या ठिकाणी होतं आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. रामराजांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीराम कारखाना आर्थिक गर्तेत गेलेला होता, साखरवाडी कारखाना आर्थिक गर्तेत गेलेला होता. ते दोन्ही कारखानेसुद्धा वाचवण्यात रामराजांना त्या ठिकाणी यश आलं. शेती महामंडळाच्या जमिनीचा प्रश्न होता, ऊसाची झोनबंदीचा विषय होता. तेही प्रश्न रामराजांनी सोडवले. म्हणजे जे जे काय तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न होते ते रामराजांच्या माध्यमातून सोडवलेले आपल्याला दिसतात. तर त्याचबरोबर त्यांनी या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून कमिजसारखी कंपनी असेल, गोविंद डेअरी असेल, त्यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटी असेल, श्रीराम कारखाना, साखरवाडी कारखाना, मॅग्नेशिया, कुरोली फूड्स असे अनेक प्रकल्प या तालुक्यामध्ये चालू केले. त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जवळपास रामराजांच्या माध्यमातून 10 ते 12 हजार तरुणांना या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या गोष्टीची जाणीव जी पहिला फलटण तालुका आणि आज झालेला बदल फलटण तालुका हा निश्चितपणे जाणीव आहे. रामराजांच्या नेतृत्वावर, श्रीमंत संजीवराजांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी निश्चितपणे तिसऱ्यांदा मला संधी मिळेल याची मला खात्री आहे. आज आपण शिक्षणाची व्यवस्था पाहतोय. शिक्षणामध्ये आपलं असं काय काम झालंय की जेणेकरून छोट्या मुलांना असेल याचा लाभ होईल? शिक्षणासाठी, शाळांसाठी आपल्या माध्यमातून काय काम झालंय, काय सांगचाल? या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर पहिलं काम मी हातात घेतलं असेल की शैक्षणिक सुविधा सुधारल्या पाहिजेत, त्या ठिकाणी भौतिक सुविधा आल्या पाहिजेत. आणि पहिल्यांदा मी ज्यावेळेस 2012ला पत्नी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर माझी दोन्ही मुलं मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये घातली. आणि आपण जर आपली मुलं टाकली तर इतरसुद्धा आदर्श घेतील आणि त्या ठिकाणी चांगल्या शैक्षणिक सुविधा आज जर बघितलं तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये शाळा इमारतीच्या खोल्या असतील, त्या ठिकाणी बेंचेस असतील, त्या ठिकाणी कॉम्प्युटर असतील, ई लर्निंग असतील, हे असतील, हे जवळपास प्रत्येक शाळेत आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. नवीन शाळा खोल्या, दुरुस्त्या, ती पहिलं काम मी या ठिकाणी हातात घेतलं. दुसरं काम हातात घेतलं की ज्या ठिकाणी अंगणवाडीला इमारती नव्हत्या, आज जवळपास 1-2 अंगणवाडी ती पण जागेचा प्रश्न सुटला नाही. तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास सर्व ठिकाणी अंगणवाडीच्या इमारती झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच बापू, तुम्ही आता एक चांगला आदर्श सांगितला की तुम्ही तुमची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये पाठवली. आणि जर तुमचा आदर्श घेऊन जर अनेक शिक्षकांनी, मोठ्या मोठ्या जर राजकारण्यांनी जर मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकली तर नक्कीच शाळांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला वाटतंय. आज आपण ग्रामीण भागामध्ये पाहतोय की आरोग्य व्यवस्था याची सुद्धा खूप मोठी गरज आहे. तर आरोग्य व्यवस्थेसाठी आता पुढचं काय विजन आहे, काय केलं पाहिजे जेणेकरून अनेक महिलांना, मुलांना या आरोग्याचा लाभ घेता यावा, त्यांना त्या संधी पोहोचावेत, काय सांगचाल याची? या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत तुम्ही म्हणताय ते खरोखर प्रश्न गंभीर आहे. कारण आज ग्रामीण भागामध्ये अनेक जणांना काही माहिती नव्हतं. म्हणजे ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, ह्या आजाराचं गांभीर्य अजूनही लोकांना नाही. तसेच आरोग्य सुविधा अनेक ठिकाणी शासनाने त्यांच्या माध्यमातून आणि आम्हीसुद्धा गेल्या 14 वर्षामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, नवीन उपकेंद्र इमारती असतील, प्रत्येक ठिकाणी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून आरोग्य सुविधा, ते डॉक्टर उपलब्ध करून, ते स्टाफ उपलब्ध करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये शेवटच्या स्तरापर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा तो प्रयत्न निश्चितपणे राहील. आता बापू, आता आपण पाहतोय की AI चा जमाना आहे. आता युग बदलते. जसं की पहिला नोकिया मोबाईल होता, तो राहिला नाही. आता मोबाईलचा जमाना बदलला, तसाच AI चा जमाना आलेला आहे. आता नवीन युवकांना काय तुम्ही संधी द्याल, काय त्यांना सांगचाल की आता जे वैज्ञानिक युग वाढतंय पुढं, तर त्यांनी काय केलं पाहिजे, किंवा तुम्ही त्यांना काय सांगचाल, किंवा तुम्ही काय करणार? या ठिकाणी मी सांगू इच्छितो तरुणांना की शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. इतकं स्पर्धा शिक्षणामध्ये झाल्यात, नोकऱ्यामध्ये झाल्यात. चांगल्या शैक्षणिक सुविधा उभारणं आणि ज्या शासकीय शाळा आहेत त्या चालू राहिल्या पाहिजेत. कारण सर्वसामान्यांची मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेला या ठिकाणी ज्यावेळी स्टाफ भरला गेलेला आहे तो मेरिटनं DEDला ॲडमिशन झालेले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपली मुलं जिल्हा परिषद शाळेत घातली पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगलं शिक्षण आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. आणि AIचा जमाना आहे तुम्ही म्हणला ती खरं आहे. आज कॉम्प्युटर, मोबाईल हे आपण टाळू शकत नाही आणि तसं शिक्षण देण्यासाठी त्यांचं हे करण्यासाठी या तालुक्यामध्ये
रामराजे श्रीमंत संजीवराजेंच्या माध्यमातून या ठिकाणी मेडिकल कॉलेज वगळता सगळे कृषी महाविद्यालय आहे, कृषी विद्यालय आहे, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्या नर्सिंग कॉलेज आहेत, त्या ठिकाणी आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आहे. म्हणजे शैक्षणिक सुविधा चांगल्या प्रकारे या शहरामध्ये या तालुक्यामध्ये राजेंच्या माध्यमातून झालेल्या आहेत. नक्कीच बापू, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालीत हे आपण सांगितलेलेच. असं काय असं विजन आहे का की अनेक युवकांसाठी ते पुढं करता येईल, अशी काय आयडिया आहे का? आणि जनतेसाठी काय तुम्ही सल्ला द्याल की जनतेने तुम्हाला सहकार्य करावं म्हणून काय सांगताल? या ठिकाणी गेल्या 2 निवडणुकीत जनतेनं या ठिकाणी निवडून दिलं आणि नेत्यांचा विश्वास या जोरावर गेल्या 14 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये शाळा खोल्या, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत कार्यालय, विविध सभामंडप, तलाठी कार्यालय, गावांतर्गत रस्ते, गटर, स्मशानभूमी, बंधारे, नवीन पाझर तलाव, दुरुस्त्या, विद्युतीकरण, त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर असतील, त्या ठिकाणी काय वस्त्यावर लाईटची व्यवस्था नाही त्या ठिकाणी विद्युतीकरण करणे, रोड लाईट करणे, हिंगणगाव या ठिकाणी नवीन सबस्टेशन केले. या ठिकाणी सगळ्यात मोठं की दळणवळणाची साधनं, या तालुक्यामध्ये अनेक रस्ते हे ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी ज्यावेळेस निवडून गेलो आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर त्या ठिकाणी होते. आम्ही एक निर्णय घेतला की जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा नियोजन असेल, यातून ग्रामीण मार्गाला पुरेसा निधी मिळत नव्हता. मग काय केलं पाहिजे, तर हे रस्ते दर्जन नव्हते, अपग्रेड केलं पाहिजे. आणि सातत्याने 2-2.5 वर्षे आम्ही त्याचा पाठपुरावा करता. श्रीमंत रामराजे साहेब त्या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग आयोजित केली आणि फलटण तालुक्यातले अनेक रस्ते, आता नेमकं माझ्या अंतर नाही पण 100 किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते एका टप्प्यातच त्या ठिकाणी अपग्रेड झाले, MDR झाले. आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील बहुतेक सगळे रस्ते मी स्वतः जातीने लक्ष घालून ते अपग्रेड केलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी आला. आज जर बघितलं हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आहेत. आपण हे रस्ते अपग्रेड करणं असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल, ही प्रभावीपणे राबवून त्या ठिकाणी रस्त्याची सुविधा चांगली उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारती हिंगणगाव असेल, त्या ठिकाणी आदरकी बुद्रुक असेल, घाडगेवाडी असेल, या ठिकाणी चांगल्या पशुवैद्यकीय इमारती निर्माण केल्या. अनेक ठिकाणी उपकेंद्राच्या इमारती त्या ठिकाणी बांधल्या. बिब्बी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तिथंसुद्धा स्मार्ट PSC अंतर्गत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे तिथंसुद्धा चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या ज्या कालखंडामध्ये 14 वर्ष या कालखंडामध्ये किंवा अगोदरचा 2003-04चा दुष्काळ असेल, 12-13चा दुष्काळी परिस्थिती असेल, परत 16-17ची दुष्काळी परिस्थिती असेल, त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना चारा उपलब्ध करून देणे, चारा डेपो काढणे, चारा छावण्या काढणे जनावरांच्या, त्या ठिकाणी प्राधान्यानं आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये अधिकाधिक काढण्याचा प्रयत्न केला, चारा डेपो काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनावरं त्या ठिकाणी वाचली, टँकरची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे दुष्काळावर मात करता आली. 2000 मला वाटते, आता नेमकं साल लक्षात नाही, पण 2021-22ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये पहिला आम्ही या ठिकाणी हिंगणगाव गटामध्ये रामराजे साहेब असतील, बाबा असतील, आमदार दीपकरावजी चव्हाण यांचा दौरा आयोजित केला. सभापती विश्वजित राजे होते. म्हणजे 2022चा कालखंडात आदरकी या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं होतं. त्याही ठिकाणी पंचनामे करून सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्या शेतकऱ्यांना या मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली. तसेच अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमध्ये जमिनी वाहून गेलेल्या होत्या, त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणं गरजेचं असतं. तीही कामं आदरकी बुद्रुक असेल, आदरकी खुर्द असेल, हिंगणगाव असेल, आळजापूर असेल, तेही कामं त्या ठिकाणी चालू केलेले आपण या ठिकाणी बघताय. आणि धोंबलकवडीचं पाणी हे सगळ्या दुष्काळी भागाला मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी टाकोबाईची वाडीसारखा भाग असेल, माळीबेनसारखा भाग असेल, त्या ठिकाणी ओढाजोड प्रकल्प राबवून त्या ठिकाणी आपण जिल्ह्यातील पहिला ओढाजोड प्रकल्प टाकोबाईची वाडी कापशी या ठिकाणी केला. आणि कापशीचं सुद्धा बरंच क्षेत्र आणि टाकोबाईची वाडीचं क्षेत्र पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी केला. आणि जी वंचित भागाचा त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे. आणि गेल्या 7-8 वर्षामध्ये तो भाग पूर्णपणे धोंबलकडूच्या लाभक्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यामुळं पाणी मिळालेलं आहे.
बापू नक्कीच आपण याच्या पाठीमागे सुद्धा पाहिला, आपण कोरोना काळ पाहिला. मला वाटतं तुम्ही मला वाटतं 9 वर्षानंतर आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जात असाल. अनेक लोकांच्यामधून तुम्हाला पाठिंबा भेटतोय. मी तुमच्या अनेक सभासुद्धा पाहिल्या. या सभेमधून तुमच्या सभेमध्ये गर्दी दिसते. लोकांच्या तुमच्या गाठीभेटी चालू आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद भेटतोय. तुम्हाला लोकं भेटायला येत आहेत. लोकं भेटायला येत असताना आता नक्की काय त्यांची मागणी येते आणि काय वाटते तुम्हाला? कसा त्यांचा पाठिंबा भेटतोय तुम्हाला? या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय. तुम्हीही त्या ठिकाणी बघितलेला आहे. लोक होऊन येत आहेत. गेले जे संधी मिळाली 14 वर्षामध्ये जी कामं केलेत त्या कामाचा म्हणजे पोचपावती म्हणून लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. आणि लोकांना 24/7 पूर्ण वेळ उपलब्ध असणारा, मी ज्यावेळेस गेले 2 टर्म म्हणजे 14 वर्ष पूर्ण वेळ लोकांच्यासाठी जे जे कामं सांगितल्यात, किती रात्री अपरात्री कुठले वैद्यकीय सुविधा असू द्या किंवा कुठलीही अडचण असू द्या, त्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहे. आणि एक पूर्ण वेळ उपलब्ध असणारा सदस्य लोकांना पाहिजे. आज आपण जर बघितलं तर निवडणुकीपुरतं मी सामोरे न जाता आज 14 वर्षानंतर सुद्धा तीच लोकप्रियता टिकवणं एवढं सोपं गोष्ट नाही. लोक सुरुवातीला कोरी पाटी आहेत, मतदान देतात, परंतु हे सातत्यानं लोकांच्यात राहिल्याशिवाय ही टिकणं अशक्य आहे. आणि ती काम मी केलेलं आहे. लोकांना आजही तालुक्यामध्ये रामराजे साहेब असतील, बाबा असतील, यांच्यावर पूर्णपणे लोकांचा विश्वास आहे. आमच्यावर विश्वास आहे. मला यश निश्चितपणे मिळेल, यात कुठलीही शंका मला नाही. नक्कीच बापू. लोकं अगोदर विचार करतात, एकदा देऊन तरी बघू, कसा आहे माणूस अनुभवून बघू. तर गेली 14 वर्ष तुम्ही सांगताय की लोकांनी विश्वास तुमच्यावर टाकला. आताही लोक तुम्हाला भेटत आहेत. आता जमाना बदलतोय. अशी काय संकल्पना आहे का तुमच्या डोक्यामध्ये की ही गोष्ट माझ्याकडून करायची राहिली अजून आणि हे मला अजून करता येईल, अजून यापेक्षा मी काहीतरी चांगलं करू शकतो, असं काहीतरी आहे का तुमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना काहीतरी? आज जर बघितलं सगळ्यात मोठी समस्या आहे की तरुणांच्या हाताला काम, चांगल्या सुखसोयी ग्रामीण भागामध्ये पोच झाल्या पाहिजेत. म्हणजे रस्ते, आरोग्य असतील, हे असतील, तर त्या बाबतीत माझं निश्चितपणे आहे की जे आलेलं पाणी आहे डोंबलकवडीचं, येऊ घातलेलं निरादेवगरचं पाणी, या माध्यमातून ऊस शेतीवर न अवलंबून राहता त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करणारे म्हणजे फळबागा कशा जास्तीत जास्त या भागामध्ये करता येतील आणि फळबागातून उलट चांगले ऊसापेक्षा इतर पिकापेक्षा चांगलं उत्पन्न मिळेल आणि त्या फळबागावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी कसं येतील, त्यासाठी मी भविष्यामध्ये या ठिकाणी प्रयत्नशील आहे. आणि या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उद्योगमंत्री उदयजी सावंत यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे की विस्तारित MIDC या ठिकाणी सुरवडीला करणार. आणखी नवीन उद्योग या ठिकाणी कसे येतील ह्या भागामध्ये आणि तरुणांच्या हाताला रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी भविष्यामध्ये आम्ही प्रयत्नशील असणार आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा घोषणा केली की 100 बेडचं रुग्णालयाच्या संदर्भात. तर त्याचं काय नक्की चर्चा चालू आहे, काय सांगचाल विषय? या ठिकाणी नगरपालिकेची आचारसंहिता संपलं की 8 दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची किंवा 8-10 दिवसामध्ये लागली. त्याच्यामुळं लगेच काय कुठली प्रशासकीय बैठका घेता आल्या नाहीत. परंतु ह्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर जे जे काही शब्द दिलेत, आपण जर बघितलं एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व तुम्ही जर बघितलं, त्यांचे एक धाडसी निर्णय असतात की लाडकी बहीण योजना हा फार महत्त्वाकांक्षी त्यांचा योजना आहे. विद्युतीकरणाचे बिल, विद्युतीकरणाची बिल माफी असेल, वयश्री योजना असेल, अशा अनेक योजना धाडसाने त्यांनी सुरू केल्या आणि आजही चाललेल्या आहेत. भविष्यात जे काही 100 बेडचं रुग्णालय असेल किंवा या ठिकाणी विस्तारित MIDC असेल, ते निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागेल, आम्हाला विश्वास आहे. आणि भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल आणि जिल्हा परिषद असेल, यामध्ये शिवसेनेचा भगवा धनुष्यबाण या ठिकाणी भगवा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. नक्कीच बापू. आपलं चिन्ह आहे धनुष्यबाण आणि बापूंना मी अनेक वर्षापासून ओळखतोय. बापूंनी कोणत्याही स्टेजवरती कोणत्याही सभेमध्ये कोणावरती अद्याप टीका केलेली मला पाहायला भेटली नाही. कोणत्याही प्रक्षोभ भाषण असेल किंवा कोणावरती टीका टिप्पणी करताना बापूंना मी पाहिलं नाही. बापूंचा एकच अजेंडा ते म्हणजे विकास कामावरती बोलणं आणि विकास करणे. खेडेपाड्यामध्ये सुद्धा आज त्यांचे चांगली लोकप्रियता आहे. असे बापू आहेत आपल्यासोबत. बापू, आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.